नंदाताईंच्या प्रचारामध्ये बलाढ्य टीम ही गेली 15 दिवस कार्यरत होती। ती बलाढ्य टीम माझ्या इकडे मागे पाहू शकताय। राकेश पाटील जे की मुतनाळजे आहेत, संजय देसाई, लहान भाऊ रामराजे कोपेकर, आप्पासाहेब गडकरी, शिवांना तेली, दुंडाप्पा मतकरी, अरुण मिरजे, रवी गेजी, याशिवाय असे शेकडो नंदाताईंचे भाऊ आहेत। हे नंदाताईंच्या प्रचारासाठी, नंदाताईला विजयी करण्यासाठी, नंदाताईंना विधानसभेत पाठवण्यासाठी गेली 15 दिवस रात्रीचा दिवस करून काम करत आहेत। सुरुवात करू आपण नंदाताईंचे लहान भाऊ रामराजे कोपेकर यांच्यापासून। गेली 15 दिवस नंदाताईंच्यासाठी सर्वजण तुम्ही काम करताय। काय वाटतंय, गेल्या 15 दिवसात प्रचार केलाय, लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल, लोक कसं पॉझिटिव्ह सकारात्मक नंदाताईंच्यावर राहतील, नंदाताईंना विधानसभेत पाठवण्यासाठी लोक कसं सहकार्य करतील? गेल्या 20 दिवसापासून या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये असंख्य कार्यकर्ते, असंख्य नंदाताईंचे भाऊ या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि या ठिकाणी प्रचार करत असताना, या ठिकाणी काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की निवडणुका ह्या विचारावर आणि निवडणुका ह्या लाटेवर चालतात आणि म्हणून आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे राहुल गांधी असतील, यांच्या विचारानं प्रेरित होऊन म्हणजेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून नंदाताईंना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। ही उमेदवारी दिल्यानंतर या चंदगड विधानसभा मतदारसंघातून असंख्य हात त्यांच्या पाठीशी, त्यांना आमदार करण्यासाठी त्यांच्या पाठीशी या ठिकाणी एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळाले। मग याच्यामध्ये सर्व पक्षीय त्या ठिकाणी होते आणि म्हणून मगाशी मी सांगितल्या प्रकारे एक विचार या ठिकाणी घेऊन, नंदाताई सुशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत आणि म्हणून या मतदारसंघातून जे सुशिक्षित लोक आहेत, ते डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत आणि त्याच्याबरोबर जे शेतकरी आहेत, जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत, या सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी राहून त्यांना फार मोठं पाठबळ या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचा प्रचार करत असताना या 246 गावांमधून, प्रत्येक गावांमधून जे केडर असतं किंवा कार्यकर्त्यांचं जाळं असतं ते त्यांच्या पाठीशी उभारलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एक जनतेचा रेटा, जनरेटा लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। एक ऐतिहासिक अशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे। जे मतदान कुपेकर घराण्यातल्या कुणालाही आजपर्यंत झालं नव्हतं, इतकं मतदान त्यांना मिळण्याची शक्यता या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झालेली आहे आणि मला खात्री आहे की या चंदगड विधानसभा मतदारसंघातून लोक त्यांना निश्चितपणे डोक्यावर उचलून घेतील आणि फार मोठ्या मताधिक्याने त्यांना या ठिकाणी निवडून आणतील। चंदगड विधानसभा मतदारसंघ एक वेगळ्या वर्णावर जाताना दिसतोय। नंदाताई त्याला पुन्हा रुळावर आणतील का? 100% नंदाताई रुळावर आणतील। ताई म्हटलं तर 19लाच आमदार होणार, खरं ते चुकून राहिलं। आता 24ला ते आमदार 100% होणार। मतदारसंघातले आहे तुम्ही ताईंच्या, कसं वातावरण आहे? काय एक नंबर वातावरण आहे आणि यंग जनरेशन सगळं नंदाताईच्या पाठीशी आहे आणि त्यांचं विचार, आचार हे सगळं पटवून सांगण्याचे असू दे, हे सगळं यंग जनरेशनमुळे 100% नंदाताई 23 तारखेला आमदारच होणार। शरद पवारांची सभा झाली, महागावमधील सभा असेल, खासदार अमोल कोल्हेंची, त्यानंतर खूप परिवर्तनाचं वारं असं चंदगडमध्ये वाटायला लागलं। ते वारं शेवटपर्यंत टिकेल का आणि काय नियोजन केलं आहे आणि काय आव्हान करताय जनतेला? उद्याची 20 तारखेची वाट, त्या दिवशीचं होणारं मतदान, त्याचा निकाल आजच, अजूनही 2 दिवस त्याला अजून वेळ आहे, परंतु तमाम मतदारसंघातील सर्व मतदार आणि सर्व कार्यकर्ते यांनी चंग बांधून ठेवला आहे आणि ते सर्वांच्या मेंदूमध्ये, डोक्यामध्ये त्यांनी असा विचार घेतला की नंदाताईंच्या शिवाय पर्याय नाही। त्यामुळं नंदाताईंचं मतदानाची दिवशीची वेळ किंवा वाट पाहण्याची देखील गरज नाही आहे। आजच तुम्हाला मी सांगू शकतो, एकंदरीत चंदगड गडिंग्लज आजरा ह्या विभागातून आम्ही गेले 15-20 दिवस आमच्याबरोबर आमचे असंख्य कार्यकर्ते, प्रमुख मंडळी पायाला भिंगरी लावून दिवस रात्र ह्याची पर्वा न करता अशा पद्धतीनं त्या ताईंच्यासाठी, ताईंच्या विजयासाठी अहोरात्र राबलेली मंडळी। महायुतीच्या कामावर नाराज आहेत का? आता भाषणामध्ये आपण ऐकलं की जनतेची सटकली आहे म्हणाले सगळं। महायुतीचा साहेब कारभार बघितला तर साहेब फार मोठा तो इतिहास आहे। गेल्या 10 वर्षामध्ये हे BJPच्या सरकारनं असेल, या महायुतीच्या सरकारनं असेल, त्याने फसवण्याचं काम केलं जनतेला आतापर्यंत। कुठल्याही योजना फक्त त्यांनी लॉन्च करायच्या, योजना डिक्लेअर करायच्या, परंतु त्याचा अंमल काही कुठं झालेला बघायला मिळत नाही। त्यामुळं त्यांनी कसल्याही योजना जरी डिक्लेअर केल्या तरी मतदार आणि सर्व नागरिक त्यांच्यावरती खुश नाही आहेत।
त्यामुळं सांगता सभेला सतीश झरकोळे आले. सीमा भागात त्यांचं प्राबल्य आहे. काय वाटते त्यांच्या या सपोर्टमुळं चंदगड भागातून, गडिंग्लज बाँड्री भागातून, सीमा भागातून लीड मिळेल? सतीश जारकिहोळे साहेबांचं हा मतदारसंघ आपल्या पलीकडेच लागून असल्यामुळं आपल्याकडील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील जे बॉर्डरवरती असणारी जी गावं आहेत त्यांचे साहेब काही ना काही प्रकारे त्यांच्याशी संबंध आहेतच पूर्वीपासून. काहीतरी एखादा झगडा असेल, पंचकी असेल किंवा काहीतरी गावातील समस्या असतील, गावचा विकासासाठी देखील त्या सतीश जारकिहोळ्यांच्याकडनं वैयक्तिक रूपानं त्या गावाला मंदिरासाठी वगैरे ते देणगी, यात्रा ह्या स्वरूपामध्ये ते मदत करत असतात. त्यामुळं इथली परिस्थिती बघितली, हा दड्डी बेल्ट म्हणतोय आपण, हलकर्णीपासून दड्डी राजगोळे ह्या बेल्टच्या सर्व गावांच्या व कार्यकर्त्यांच्या वरती आणि तिथल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या वरती त्यांचा वारंवार संपर्क येत असल्यामुळं 100% सतीश जारकिहोळी साहेबांचा काँग्रेसची लॉबी म्हणून आणि आघाडी पक्षातला घटक पक्षाचे ते प्रमुख आहेत, बेळगाव जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचा दरारा, त्यांचं वजनेने काम करण्याची पद्धत इथल्या लोकांना भावलेली आहे. त्यामुळं त्यांचा उपयोग आम्हाला भविष्यामध्ये उद्या 20 तारखेला नक्की होईल, ह्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही. 23 तारखेला आपण सर्वांनी, मी विनंती करतो आणि आमंत्रण देखील देतो, ज्या ठिकाणी गडिंग्लजच्या शहरामध्ये पॅव्हेलियन हॉल आहे त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. त्या दिवशी मी सर्व जनतेला खुलं आवाहन करतो, सर्वांनी आपण विजय साजरा करण्यासाठी आणि आपला तुतारे वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन नंदाताई ह्या विजय होतील आणि तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण 23 तारखेला भरघोस संख्येनं आपण सर्व नागरिक आणि सर्व मतदार बंधूंना विनंती करतो, आपण सर्वांनी यावे. धन्यवाद. तर आपण पाहिलं की प्रचाराची सांगता दरम्यान बलाढ्य जे समर्थक होते किंवा बलाढ्य जे टीम होती नंदाताईंच्या पाठीमागे, त्यांना खूप आत्मविश्वास वाटत आहे. 23 तारखेचा गुलाल हा आपलाच आहे. महायुतीच्या विरोधात असणारं आणि महाविकास आघाडीला असणारं पोषक वातावरण, नंदाताईंच्या झालेल्या प्रचारसभा, पदयात्रा, मॅन टू मॅन संपर्क, अशा विविध कारणांनी आज या बलाढ्य टीमचं आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे नंदाताईंचा विजय हा 100% आहे. 23 तारखेला आपण हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी यावा, असं आज प्रचार सांगता सभेनंतर या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या टीमने लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.